नमस्कार सर्वांचं. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा फक्त दोन गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करण्याचा प्रयत्न करा. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे मित्रांनो, माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित येतोय का? जर व्यवस्थित असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रिप्लाय करू शकता, जेणेकरून आपण आपल्या सेशनला सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. पुन्हा एकदा राज्यसेवा टू द पॉइंट या सिरीजच्या माध्यमातून एक नवीन मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. बघा, या सिरीजच्या माध्यमातून आपण असे मुद्दे कव्हर करतोय जे मुद्दे येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि सध्या जर आपण बघतो म्हटलं तर सर्वाधिक चर्चेतले मुद्दे आहेत. बरोबर आहे. यापूर्वी या सिरीजच्या माध्यमातून आपण जो मुद्दा बघितला होता तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो अजूनपर्यंत आलेला नाहीये. येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाकडनं तो निर्णय येईल असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलेलं आहे. सो शुक्रवार म्हणजे उद्या आपल्याला बघायचंय सर्वोच्च न्यायालयाचा एकंदरीत काय निर्णय येतोय. कारण अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर आरक्षणाची जी 50% मर्यादा आहे ही 50% मर्यादा क्रॉस झालेली आहे आणि यामुळे कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होतोय. सो बंठिया आयोग जो आपण त्या ठिकाणी बघितला, बंठिया आयोगाच्या शिफारशी आपण त्या ठिकाणी बघितल्या, असे सगळे सेगमेंट आपण त्या इश्यूच्या माध्यमातून रॅपअप केले होते. सो मित्रांनो, आज असाच एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय, तो म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता SIR आता नेमकं हे काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा हे काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अनेक दिवस झाले या संदर्भात आपण ऐकत असाल, बघितलं असेल, परंतु एकदम सध्याच्या परिस्थितीमध्ये एकदमच हा मुद्दा कसा बाहेर आला? निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा एक प्रोग्राम आहे, ही एक योजना आहे, आपण असंही म्हणू. परंतु आताच का? बरोबर आहे. सो तुम्हाला माहित असेल मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून असेल, राहुल गांधी सध्या एका मुद्द्यावर खूप जास्त भाष्य करताना तुम्हाला बघायला मिळत असतील. बरोबर आहे. या बॅचेस ज्या आहेत या बॅचेसबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतोच. परंतु सध्या तुम्हाला राहुल गांधीचे हे सगळे वेगवेगळे फोटोज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये राहुल गांधी बघायला मिळत असतील. बरोबर आहे. इथे म्हणतायत की बाबा वोट चोरी एक्सपोज, म्हणजे सगळ्यात जास्त त्यांनी जो भर दिलाय तो त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा वोट चोरी चालू आहे, सगळीकडे वोट चोरी चालू आहे. इथे पण असं ते म्हणतायत की डायरेक्ट बूथवर वोट चोरी होतीये, ज्या ठिकाणी तुम्ही मतदान करायला जाता त्या ठिकाणी वोट चोरी होतीये, किंवा एकाच वोटरचे अनेक ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहेत तर नावं दिसत आहेत, किंवा जो व्यक्ती हयात आहे त्याच्या नावावर दुसराच कोणतरी वोट करतोय. बरोबर आहे ना. सो असे अनेक वेगवेगळे मुद्दे आपल्याला अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळाले असतील. सो मित्रांनो, आता हे मुद्दे कितपत सत्य आहे कितपत असत्य आहे याच्यावर आपल्याला भाष्य करण्याची गरज नाही किंवा आपण त्याच्यावर बोलणारही नाही आहोत. ऍक्च्युली आपल्याला टू द पॉइंटच्या माध्यमातून या ठिकाणी फोकस जास्त करणं गरजेचं की बाबा हा जो सगळा मुद्दा आहे, बरोबर आहे ना, हा सगळा मुद्दा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीत काय उपाययोजना चालू केली आहे किंवा करण्यात आलेली आहे. तर ती जी उपाययोजना आहे ती म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही उपाययोजना आहे. सो आजच्या या सेशनमध्ये आपण कोणकोणते मुद्दे बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, जो सगळ्यात पहिला मुद्दा आपण हाताळणार आहोत तो मुद्दा म्हणजे SIR म्हणजे नेमकं काय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे नेमकं काय, SIR का राबवले जातं, पर्पज नेमका याच्या मागचा काय आहे. जर तुमचं नाव मतदार यादीतून गायब झालं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. अनेक लोकांचं हे म्हणणं आहे, अनेक मतदारांचं हे म्हणणं आहे की माझं नावच मतदार यादीतून गायब झालंय, राईट ना, किंवा माझं नाव 2-2 ठिकाणी आहे, 3-3 ठिकाणी आहे, किंवा माझं जे नाव आहे, जो माझा पत्ता आहे त्यावर दुसराच कोणीतरी आहे. म्हणजे असे अनेक समस्या उद्भवल्यात. सो त्या दृष्टिकोनातून आपल्या लोकशाहीला आणखीन जास्त बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून, पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक नवीन प्रोग्राम सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. सो तोच मुद्दा आपण या ठिकाणी व्यवस्थित हाताळणार आहोत. तुमच्याकडे ओळखपत्र नसलं तरी चालेल का? कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आणि घर बसल्या SIR करता येते का? सो ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला कधी मिळणार आहेत? ज्यावेळेस तुम्हाला SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे नेमकं आहे काय हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्हाला बाकी सर्व जी प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळतील. बरोबर आहे. सो सुरुवात करून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे नेमकं आहे काय. तर बघा मित्रांनो, आपला जो निवडणूक आयोग आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या
कलम 324 मध्ये ज्या निवडणूक आयोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही एक नवीन योजना राबवली जाते. आता ही योजना राबवण्यामागचं प्रमुख कारण नेमकं काय आहे? प्रमुख कारण, बरोबर आहे. सो अनेक ठिकाणी काय झालेलं आहे, मतदार याद्या आपल्या ज्या आहेत, या मतदार याद्यांमध्ये काही ना काहीतरी त्रुटी आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा काही ना काहीतरी समस्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आता समस्या किंवा त्रुटी म्हणजे नेमकं काय, तर आतापर्यंत आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली ना, त्याच गोष्टी. म्हणजे एखाद्या मतदाराचं 2-2 वेळेस नाव आहे, एखाद्या मतदाराचं नावच त्या मतदार यादीमधून गायब झालेलं आहे, बरोबर ना. किंवा एखाद्या म्हणजे एखाद्या मतदाराच्या पत्ता जर आपण बघितला त्या ठिकाणी दुसरंच कोणीतरी राहतंय, बरोबर आहे ना. सो अशा अनेक वेगवेगळ्या त्रुटी किंवा अनेक वेगवेगळ्या समस्या या मतदार याद्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात, राईट. सो ह्या ज्या समस्या, ह्या ज्या त्रुटी, ह्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक नवीन योजना जी निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाते, बरोबर आहे. सो याला म्हटलं गेलंय विशेष मतदार याद्या पुनरावलोकन मोहीम. क्लिअर इथपर्यंत? याच्या माध्यमातून काय केलं जातंय, तर नवीन मतदारांची नोंदणी या माध्यमातून केली जाणार आहे. जुनी किंवा चुकीची नोंद दुरुस्त या माध्यमातून केली जाणार आहे. जर तुमची मतदार म्हणून चुकीची नोंद झाली असेल किंवा त्यामध्ये जर काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, तर ती दुरुस्ती सुद्धा तुम्ही ह्या विशेष मोहिमेच्या माध्यमातून करू शकतात. कशी करायची आहे, कुठून करायची आहे, त्याच्यासाठीच्या काय उपाययोजना आहेत, कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट मतदारांची नावं वगळणे ही एक समस्या आहे. अनेकांचं हे म्हणणं होतं किंवा राहुल गांधींचं हे म्हणणं होतं किंवा तुम्हाला न्यूजपेपरच्या माध्यमातून सुद्धा हा मुद्दा वाचायला मिळाला असेल की बाबा एखादा मतदार हा मरण पावलेला आहे, बरोबर आहे ना, तरी त्याच्या नावाने वोट केलं जात आहे, मग असं कसं काय? ठीक आहे. सो तो एक विषय आहे. पत्त्यात बदल, नावात सुधारणा किंवा वयाची सुधारणा असेल त्या संदर्भात असेल, किंवा सर्व विभागांमध्ये डोअर टू डोअर या ठिकाणी हे अभियान राबवलं जातंय. सो ही एक योजना आहे. SIR म्हणजे काय, तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जाणारी विशेष मतदार याद्या पुनरावलोकन मोहीम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जेवढी काही आपली ओळखपत्र आहेत किंवा जेवढ्या काही मतदार याद्या आहेत, या मतदार याद्यांमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती तुम्ही करू शकता, किंवा एखादा 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती एक नवीन मतदार म्हणून जर त्याला नोंदणीकृत व्हायचं असेल तर त्याची नोंदणी सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून केली जाणार आहे, बरोबर आहे. याच्यानंतर दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे, SIR का राबवलं जातं, नेमकं पर्पज काय. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भारताचा जो नागरिक आहे तो पात्र आहे आणि ह्या प्रत्येकाचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे. त्रुटी कमी करणे किंवा यादी अद्ययावत ठेवणे हे एक दुसरं उद्दिष्ट आहे हे राबवण्यामागचं, किंवा ही विशेष मोहीम राबवण्यामागची. निवडणुकांपूर्वी योग्य मतदार यादी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही मोहीम राबवतोय. पारदर्शकता आणि लोकशाहीला आणखीन जास्त बळकटी देण्यासाठी, लोकशाही आणखीन जास्त सुदृढ करण्यासाठी आपण ही मोहीम राबवतोय. आणि स्थलांतरामुळे वाढलेल्या त्रुटी कमी करण्यासाठी. आता व्यक्तींचं कसं आहे, व्यक्ती रोजगाराच्या शोधामध्ये एका गावातून दुसऱ्या गावात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करतोय. सो ह्या स्थलांतरामुळे होतं असं की काही वेळेस पुरेशी कागदपत्र त्याच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे कदाचित त्याचं नाव त्या ठिकाणी वोटर लिस्टमध्ये नसतं, मतदार यादींमध्ये नसतं. सो स्थलांतरामुळे वाढलेल्या त्रुटी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही मोहीम राबवली जाते. आता विशेषतः आपण जर बघतो म्हटलं तर आपल्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांना सगळ्यात जास्त अडचणी यामुळे येतात. म्हणजे हा जो पॉइंट आहे, सर्वाधिक स्थलांतर जर कोणाचं होत असेल तर स्त्रियांचं होतं असं आपण म्हणतो. लग्नाच्या आधी त्या एका ठिकाणी असतात, लग्नानंतर त्यांना आपल्या पतीच्या घरी, आपल्या नवऱ्याच्या घरी जावं लागतं. सो सगळ्यात मोठं स्थलांतर जर आपण म्हणतो आजच्या काळामध्ये तर ते महिलांचं आहे, आणि सर्वाधिक अडचणी जर कोणाला येतात तर त्या महिलांना येतात, बरोबर आहे. याच्यानंतर दुसरा मुद्दा, जर तुमचं नाव मतदार यादीमधून गायब झालं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. बघा, घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. ठीक आहे, तुमचं नाव मतदार यादीमधून गायब झालं असेल, जर गायब झालं असेल तर काहीच नाही, तुम्ही फॉर्म 6 भरून नाव पुन्हा नोंदवू शकतात. आता हा फॉर्म 6 कुठे मिळेल, काय मिळेल, कसा मिळेल, सगळ्या गोष्टी सांगतो. SIR कालावधीत अधिक सोपं आणि जलद केलं जाते. तुम्ही जर हा फॉर्म 6 भरून दिला तर तुम्हाला परत तुमच्या नावाची नोंद तुमच्या मतदार यादीमध्ये करता येते. जवळपास तुमचं तहसील कार्यालय असेल किंवा आणखीन गव्हर्नमेंटचे ऑफिस असतील, त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म 6 मिळेल. त्या ठिकाणी तो फॉर्म 6 जर तुम्ही भरून दिला, किंवा BLO माहिती आहे तुम्हाला, BLO
त्याच्या माध्यमातून पण तुम्ही नोंदणी करू शकतात, काहीच अडचण नाहीये. तुम्ही 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. स्थलांतर करून नवीन ठिकाणी जर तुम्ही राहत असाल किंवा नाव तुमचं जर चुकून हटवलं गेलं असेल, यापैकी कोणतंही रिझन असेल, तरी तुम्ही फॉर्म 6 भरून पुन्हा तुमच्या नावाची नोंदणी एक मतदार म्हणून करू शकतात. घाबरण्याची गरज नाही. यानंतर पुढचा मुद्दा, हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे? बूथ लेवल ऑफिसर, ज्याला आपण BLO म्हणत होतो, BLOला किंवा तहसील कार्यालयाला किंवा मतदान नोंदणी कार्यालय जवळपास जर तुमच्या ठिकाणी कुठे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता ऑफलाईन मध्ये. जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर हे ऑनलाईनही शक्य आहे. यासाठी वोटर हेल्पलाईन ऍप पण अवेलेबल आहे किंवा ही जी वेबसाईट आहे voters.eci म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया .gov.in ही वेबसाईट पण आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही नोंदणी करू शकतात. इफ तुम्ही तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही नवीन मतदार म्हणून नोंदणी करत असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही स्थलांतरित झाला असाल, तुमचं नाव गायब झालं असेल किंवा हटवलं गेलं असेल, तर कोणतंही कारण असू द्या, तुमचं नाव गायब होण्यामागचं तुम्ही पुन्हा नोंदणी करू शकतात, काहीच अडचण नाही. कळलंय? फक्त एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणता फॉर्म भरून देणं गरजेचं आहे, तर फॉर्म 6 भरून देणं गरजेचं आहे. राईट. याच्यानंतर पुढचा मुद्दा, तुमच्याकडे ओळखपत्र नसले तरी चालेल. म्हणजे ऐकून घ्या, आता तुम्हाला नवीन वोटर म्हणून किंवा स्थलांतरित झालात, नवीन ठिकाणी तुम्ही राहत आहात, त्या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत असतात. सो अशा परिस्थितीमध्ये लोकांना सगळ्यात मोठा डाऊट इथे आहे की माझ्याकडे तर कागदपत्र नाहीये, मग कागदपत्र नसतानाही माझी नोंदणी परत होऊ शकते का? तर हो, होऊ शकते. त्याच्यासाठीची प्रोव्हिजन काय सांगून ठेवलेली आहे, मतदार म्हणून नोंदणीसाठी फोटो असलेला ID प्रूफ आवश्यक नाही, काही गरज नाहीये. महत्वाचं म्हणजे वयाचा पुरावा पाहिजे, राहण्याचा पुरावा पाहिजे. आता राहण्याचा पुरावा तुम्ही म्हणाल सर मी तर रेंटवर राहतो, माझं तर स्वतःचं घर नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये राहण्याचा पुरावा काय? बरोबर आहे. तर काय तुम्हाला सांगतो, वयाचा पुरावा, तुमचं जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, 10वी 12वीचं मार्कशीट असेल, काहीही असेल ज्यावर डेट ऑफ बर्थ नमूद आहे, ते कागदपत्र व्हॅलिड आहे. त्या कागदपत्राच्या आधारावर तुम्ही वयाचा पुरावा म्हणून ते कागदपत्र वापरू शकतात. पॉईंट नंबर 2, राहण्याचा पुरावा. मग राहण्याचा पुरावा काय असू शकतो? तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल, पासपोर्ट, भाडे करार, बँक पासबुक, ज्या ठिकाणी पत्ता नमूद आहे यापैकी कोणतंही कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही तो डॉक्युमेंट्स ऍज अ ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. पॉइंट लक्षात आलाय? बरोबर आहे. एकदम सोपं आहे. ज्या ठिकाणी ज्या कागदपत्रावर तुमची डेट ऑफ बर्थ नमूद आहे तो कागदपत्र तुम्ही जन्माचा दाखला म्हणून वापरा, आणि ज्या ठिकाणी तुमचा ऍड्रेस नमूद आहे तो कागदपत्र किंवा तो डॉक्युमेंट तुम्ही ऍज अ राहण्याचा पुरावा म्हणून वापरू शकता, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे. वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरेसं आहे, असं नाहीये की हे सगळंच पाहिजे. बरोबर आहे. कोणतं तरी एक, यापैकी कोणतं तरी एक, यापैकी कोणतं तरी एक, कोणतंही एक कागदपत्र जरी तुम्ही वापरला तरी त्या ठिकाणी तुमची नोंदणी होऊन जाणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. असं अजिबात नाही की तुमच्या फोटो असलेलंच ID प्रूफ तुम्हाला द्यावं लागेल, असं अजिबात नाहीये. राईट. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचं, घर बसल्या पण तुम्हाला SIR करता येतं का? ऑनलाईन पद्धतीने पण तुम्हाला करता येतं का? आता सध्या डिजिटल चालू आहे, सगळीकडे सगळीकडे डिजिटल चालू आहे. सो तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन करता येतं का? हो, ऑनलाईनही करता येतं, काहीच अडचण नाहीये. मग त्याच्यासाठीची प्रोसिजर काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा नाव नोंदणी फॉर्म 6. जर तुम्हाला नावात दुरुस्ती करायची असेल तर तुमच्यासाठी फॉर्म 8 आहे. तुम्हाला पत्त्यामध्ये बदल करायचा असेल, तुम्ही स्थलांतरित झाला असाल तर तुमच्यासाठी फॉर्म 8A आहे. बरोबर आहे. नाव हटवणे किंवा मृत स्थानांतरित मतदारांसाठी फॉर्म 7 आहे. समजा एखादा मतदार मृत आहे, तुमचे आजोबा तुमची आजी मरण पावली आहेत कोणत्याही कारणास्तव, तर त्यांचं नाव हटवायचं असेल तोही ऑप्शन आहे. तुमचा इपिक नंबर तपासणे किंवा मतदार यादी डाउनलोड करणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकतात. यासाठी मी तुम्हाला सांगितलंय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आपलं जे वोटर ऍप आहे ते, किंवा voter.eci म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया .gov.in ही वेबसाईट आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन घर बसल्या सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू शकतात. सो हा जो महत्वाचा पॉइंट आहे, जो आपली लोकशाही आणखीन जास्त बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवला जाणारा मुद्दा आहे, हा खरंच लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं होतं की पोरांनो थांबा, मी तुम्हाला आपल्याकडे ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस 2 मिनिटात रिकॉल करून देतो. सगळ्यात जास्त डिमांडिंग आपल्याकडे जी बॅच सध्या आहे ती बॅच म्हणजे गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. आता हा गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम नेमका आहे काय? तर पोरांनो, ह्या बॅचच्या माध्यमातून आम्ही गॅरंटी घेतोय की आम्ही जो कोर्स देतोय त्याला तुम्हाला 90% किमान फॉलो करणं गरजेचं आहे. बघा, परत एकदा सांगतो, किमान 90% फॉलो करणं गरजेचं आहे. 90% फॉलो करूनही जर तुमची पोस्ट निघत नसेल, तुम्ही जी फी ह्या क्लासेससाठी भरत असाल ती फी 100% रिफंड होईल. बरोबर आहे.
सो सगळ्यात पहिल्यांदा हा महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या माध्यमातून. सो हा मुद्दा लक्षात असू द्या. या ठिकाणी जर तुम्हाला या संदर्भात माझ्यासोबत बोलायचं असेल तर हा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देऊन ठेवतोय, बरोबर आहे. डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा किंवा हा मोबाईल नंबर वापरा. ह्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, स्वतःचं नाव टाका, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही जॉईन करून घेऊ शकतो. कारण डेली बेसिसवर रोज दुपारी 1 वाजता याच युट्यूब चॅनलला मी पॉलिटीची सिरीज घेऊन येत असतो, प्रश्न उत्तरांची, जी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, बरोबर आहे ना. राज्यसेवेची परीक्षा झाली त्यासाठी सुद्धा ती महत्त्वाची होती. मी लास्ट वीकमध्ये जे जे मुद्दे सांगितले होते त्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते प्रिडिक्शनच्या माध्यमातून. सो येणारी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, कंबाईनच्या दृष्टिकोनातून सुद्धा फायनल काउंटडाऊन म्हणून माझी सिरीज चालू आहे, राईट. सो तुम्ही त्याला जॉईन करू शकता किंवा तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही हाऊसवाईफ आहात, सो तुम्हाला कंटिन्यू आम्ही जे सांगितलेलं आहे ते फॉलो करणं शक्य नाहीये, तर तुमच्यासाठी आम्ही लाईफ टाईम सपोर्ट ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. लाईफ टाईम सपोर्टचा अर्थ असा की जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत तुम्हाला बॅच अवेलेबल असेल. जेवढ्या कुठल्या नवीन बॅचेस येतील त्या सगळ्या नवीन बॅचेस अवेलेबल असतील. जेवढं काही नवीन मटेरियल असेल, नोट्सच्या माध्यमातून असेल, क्लासेसच्या माध्यमातून असेल, ते सगळं तुम्हाला अवेलेबल असेल एकाच फीजमध्ये. सो एकदा ऍडमिशन घ्यायचं आहे, लाईफ टाईम सपोर्ट मिळवायचं आहे, बरोबर आहे. यासाठी माझा मोबाईल नंबर इथेही मी टाकून ठेवलेला आहे, तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करू शकता. या राज्यसेवेच्या बॅचला जर तुम्ही ऍडमिशन घ्याल तर फीजमध्येच आम्ही ही 18 पुस्तकं तुम्हाला देत असतो. यासाठी वेगळे पैसे आम्ही घेत नाही. नवीन पॅटर्नला अनुषंगाने जी महत्त्वाची पुस्तकं आहेत जी आम्ही तयार केली आहेत आणि ही पुस्तकं इन हाऊस तयार करून आम्ही तुम्हाला पाठवत असतो, बरोबर आहे. 8 दिवसांमध्ये तुम्हाला पुस्तकं घरपोच येतात. या व्यतिरिक्त तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहेत, मेन्स आन्सर रायटिंग आहे, मेन्स आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन आहे, रिव्हिजन क्लासेस आहे, बरंच काही आहे, बरोबर आहे. सो यापैकी कोणत्याही बॅचेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथे लिहून दिलेला आहे. आणि ही माझी शेवटची बॅच म्हणजे कंबाईन गट ब गट क ग्रुप बी ग्रुप सी, बरोबर आहे. सो याची सुद्धा खूप जास्त डिमांड होती. अलीकडेच ही बॅच मी सुरू केलेली आहे पॉलिटी या विषयापासून. जर आपल्यालाही ही बॅच जॉईन करायची असेल तर आपण बिंदास करू शकता, हा मोबाईल नंबर वापरा, राईट. सो आजचा जो मुद्दा होता SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक विशेष मतदार याद्या पुनरावलोकन मोहीम. सो नक्की हा मुद्दा व्यवस्थित हँडल करून घ्या. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा. ही नोट्स ही नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर अवेलेबल करून देतोय, राईट. सो थांबून जाऊ आता, भेटू परत लवकरच एका नवीन लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत थँक्यू, हॅव अ गुड डे अँड बाय बाय.